मुंबईत माहीम कोळीवाड्यामध्ये खूप उंचावरती ते पक्षी अडकला आहे. हा पक्षी कावळा आहे. त्याच्या अवतीभोवती सर्व कावळे फिरत आहेत. इथे फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा आलेली आहे. त्याला खूप शर्थीचे प्रयत्न चालू आहेत वाचवण्याचे. जखमी अवस्थेत कावळा तडफडत आहे. ही काठी आणलेली त्याला परत उंच करतायत. उंच करून ह्या काठीच्या मार्फत ह्या कावळ्याला काढण्याचा प्रयत्न चालू आहे. बरीचशी लोक इथे जमा झालेली आहेत. खूप उंचावरती कावळा आहे. काठी काही पोचत नाहीये. कावळे त्याच्या अवतीभोवती फिरत आहेत. आता बघूया कशा पद्धतीने हे फायर ब्रिगेड वाले त्या कावळ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतील ते. इथे पोलीस सुद्धा आलेले आहेत. ही पोलिसांची व्हॅन इथे बाजूला लागलेली आहे. खूप उंच अशा नारळाच्या झाडावरती हा कावळा अटकला आहे मांजामध्ये. मकर संक्रांतीची पतंग उडवली जाते त्या पतंगीच्या मांजामध्ये हा कावळा अटकला गेला आहे. मकर संक्रांतीला बरीचशी लोक पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. आपण पतंग जरूर उडवा, पण आपणास विनंती आहे की आपण नायलॉनच्या मांजाऐवजी सुती धागा वापरा. नायलॉन मांजामुळे पक्षी अशा प्रकारे जखमी होत असतात. तर काही गंभीर जखमी झाल्यामुळे जीवनभर उडू शकत नाहीत, तर काही मृत्युमुखी सुद्धा पडतात. पक्ष्यांचे संवर्धन करणे आपली प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. आता बघूया कशा प्रकारे ह्या कावळ्याला वाचवण्यात येते. ती काठी आणली ती अपुरी पडतय, पोचत नाही. आता फायर ब्रिगेडच्या दुसऱ्या जवानांनी एक स्टूल घेऊन आले. मला त्या स्टूल वरती उभं राहून प्रयत्न करतील ह्या कावळ्याला वाचवण्याचा. आता ही काठी स्टूलावरती उभा राहून सुद्धा पोचते का बघूया. कारण कावळा खूप उंचावरती आहे. ही काठी तिथपर्यंत पोचत नाहीये, अजून थोडी कमी पडते. तर बघूया. हे मांज्यात अडकले मला वाटतंय काठी. ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. कावळा दुसऱ्या साईडला गेला आहे का लटकत आहे. आता कावळा खाली आलेला आहे, दुसऱ्या झाडावरती अटकला आहे. आता जवळ आहे, आता इझिली काढतील. आणि कावळा ह्या काठीमध्ये अटकून आता काढण्याचा प्रयत्न चालू आहे. पुन्हा कावळा ह्या काठीतून सटकला आहे. अखेरकार कावळ्याला वाचवण्यामध्ये फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आले आहे. खूप वेळ शर्थीचे प्रयत्न चालू होते आणि त्या प्रयत्नाला आता यश आले आहे. ह्या कावळ्याला घेऊन हे फायर ब्रिगेड जवान आता खाली उतरत आहेत. कावळा हा खूप जखमी अवस्थेत आहे. मांजाने त्याला पूर्ण गुरफटलं गेलं आहे. आता बघूया ते काय करतात ते.